हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं अवनीस किचन विथ ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची पूजा। आता पूजेसाठी लागणारे साहित्य आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। पूजा आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी या दिवशी उपवास सुरू होतो आणि उद्या 27 फेब्रुवारी सकाळी 8:45 ही तिथी आहे। आता आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घेणार आहोत। उजव्या हातावर फुलं व अक्षता घेऊन प्रथम त्या पूजेचा संकल्प करावा। त्यानंतर प्रथम गणपती पंचामृत करावा, पंचामृताने अभिषेक करावा व पुन्हा पाण्याने अभिषेक करावा। पंचामृतासाठी लागणारे साहित्य दूध, दही, साखर, तूप, मध हे यामध्ये आपण घेतलेले आहे। गणपती बाप्पाची स्थापना करूया। त्या अगोदर आपण पूजेसाठी संकल्प करूया। गणपती बाप्पाला प्रथम अभिषेक घालून घेऊया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा। आता प्रथम आपण पंचामृताने अभिषेक करून गणपती बाप्पाचा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा। आता पाण्याने अभिषेक करून घेऊया। गणपती बाप्पाची स्थापना करून घेऊया। त्यासाठी मी नागवेलीची 2 पाने इथे ठेवलेली आहेत। त्याच्यानंतर इथे थोडं अक्षता लावून घेऊया। त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया। आपल्याला गणपती बाप्पासाठी जे पोत बनवायचे आहे त्याच्यासाठी आपण अष्टगंधाचा वापर करणार आहोत। हे पोत अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे। अष्टगंधाचा वापर करून हे पोत या पद्धतीने अशा पद्धतीने हे पोत बनवून घ्यायचे। त्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया। त्याच्यानंतर आपण हे पोत लावू अशा पद्धतीने। पूजेमध्ये महत्त्वाच्या दुर्वा लागतात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा। त्यानंतर फूल वाहावे। आता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपण दिवा लावून घेऊया। आता त्यासाठी दिव्याची पूजा करून घेऊया। त्याच्यावरती घ्यायचं वातीसाठी प्रथम। आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया। अभिषेक घालून घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम्हाला जे मंत्र येत असतील, शिवस्तुती किंवा महादेवाचे कोणतेही मंत्र जप ते तुम्ही करत अभिषेक घालू शकता। मी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतच अभिषेक घालत आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःख हरी, तुझवी न शंभो मजकोन तारी. असे शिवकथा, शिवस्तुती, शिवचाळीसा यापैकी तुम्ही कशाचेही पठण करू शकता. शुद्ध भक्तिभावाने पूजा करावी. जरी तुम्हाला शिवलीलामृत पारायण नाही करता आले तर तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय जरूर वाचावा. या काळात पारायण करतात, त्यामध्ये शिवलीलामृत प्रामुख्याने वाचलं जातं. पण आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये ते जमत नाही, तर आपण फक्त 11वा अध्यायाचा पाठ केला तरी चालतो. रुद्राभिषेक आपण मंदिरामध्ये जाऊन करू शकतो किंवा घरच्या घरीही करू शकतो. यावेळेस सकाळी 4 पूजेचे, पूर्ण दिवसभरामध्ये 4 पूजेचे प्रहर आलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रहर सकाळी 6:19 ते रात्री 9:26 आहे. दुसरा प्रहर 26 फेब्रुवारीला 9:26 ते रात्री 12:34 ही प्रहराची वेळ आहे. तसेच तिसऱ्या प्रहर 12:34 ते 3:41 पहाटे आणि चौथा प्रहर 3:41 ते 6:48. आपल्या वेळेनुसार आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा या 4 मुहूर्तावर आपण पूजाविधी करू शकतो. तसेच 26 फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्री तिथी सुरू होऊन 8:45 गुरुवारी तिथी संपते. या दिवशी आपण वेगवेगळे पाठ करून प्रार्थना, पूजा करू शकतो. नाही जमेल तरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पुष्कळ आहे. आता आपण हा अभिषेक आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण शिवलिंगाची पूजा करून घेऊयात. आपण शिवलिंगाची प्रथम स्थापना केलेली आहे. त्यानंतर अक्षता वाहून घेतोय. पूजेमध्ये प्रामुख्याने चंदन लेपाचा वापर करतो. थोडा लेप ओला करून घ्यावा, कारण अशीच आपण लावू शकत नाही. चंदन लेप ओला करून बेलाच्या पानाच्या सहाय्याने आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. पूजेमध्ये चंदन लेपाबरोबर भस्माचा वापर इथे केला जातो. महादेवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वर्ज्य आहे. आपण वापर करू शकत नाही हळदी कुंकवाचा. आता आपण प्रथम भस्म स्वतःला लावून घ्यायचे, नंतर आपण पूजेसाठी वापरायचे. भस्म देखील आपण त्याच पद्धतीने लावणार आहोत. प्रथम आपण थोडे भस्म घेऊन ओले करून घेणार आहोत. आता आपण तसंच आपण जिथे आपण चंदन लेप लावला होता तसेच भस्म लावून घेऊ. आता जेव्हा आपण ही माळ बनवतो, शिवलिंगाला आपण जेव्हा ही माळ घालतो तेव्हा भस्माचाच वापर करायचा आहे. भस्माचा वापर करून आपण ही माळ अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. आम्ही याला पोत पण म्हणतो. ही पोत जेव्हा आपण बनवतो तेव्हा भस्म हाताला लावूनच ही बनवावी. अशा पद्धतीने ही पोत बनवून घ्यायची आहे. यावेळी सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारतच ही पोत बनवून घ्यायची आहे. जर आपल्याला मंदिरात नाही जाता आलं तरी घरच्या घरी अशी छान पूजा आपण करू शकतो. आता आपण शिवलिंगाला ही पोत वाहून घेऊयात.
त्यानंतर आपण बेलपत्र वाहूयात. शिवलिंगावर आपण बेलपत्र वाहून घेऊयात. अशा पद्धतीने आपण सर्व बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करून नंतर फुलं वाहून घ्यायची आहेत. आता आपण देवासमोर बोर फळे म्हणून ठेवत आहे, पण तुमच्याकडे कोणतीही फळं असतील ती तुम्ही देवासमोर ठेवू शकता. मला बोर मिळालेत आणि धतुरा भेटलेला नाही. या पूजेमध्ये धतुऱ्याचा देखील वापर केला जातो, पण ते मला भेटलेलं नसल्यामुळे मी नाही ठेवलेलं. फळामध्ये तुम्ही केळी, सफरचंद काहीही ठेवू शकता. त्यानंतर प्रसादासाठी ड्रायफ्रूट्स ठेवलेत, काजू, बदाम आणि खडीसाखर. पूजा झाल्यानंतर आपण धूप लावायची आहे. धूप लावून झाल्यानंतर आरती करून घ्यायची आहे. यामध्ये महादेवाची आपण आरती करायची आहे. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा पूर्ण आरती करून घ्यायची आहे.